राज्यभरातल्या समग्र शिक्षकांचं मुंबईतील आझाद मैदानात गेल्या 1 महिन्यापासून आंदोलन सुरू आहे। आज याच आंदोलकांनी मुंबईतील जे मुंबई महानगरपालिकेचा परिसर आहे त्या ठिकाणी ते देखील रस्त्यावर जाऊन आंदोलन केलेलं आहे आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी कृती केलेली आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत समग्र शिक्षक जे आंदोलक आहेत आझाद मैदानात त्यांच्याशी आपण थेट चर्चा करणार आहोत। मुंबईतील आझाद मैदानात गेल्या 1 महिन्यांपासून तुम्ही आंदोलन करताय, आज तर थेट मुंबई महानगरपालिकेच्या परिसरामध्ये जाऊन तुम्ही आंदोलन केलं, का ही वेळ तुमच्यावर आली? तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे प्रशांत हिरा शांतीनाथ चंदनशिवे. मी आहे डाटा एंट्री ऑपरेटर. अतिरिक्त कार्यभार आहे MIS कोऑर्डिनेटर, अकाउंटंट आणि इतर जे पद आहेत साधन व्यक्ती, इंजिनियर आणि सन्माननीय गटशिक्षण अधिकारी महोदय यांच्या माध्यमातून तालुका स्तरावर आम्ही काम करत आहे। आणि सर्व आमचे जे कर्मचारी आहेत ते 3378 कर्मचारी शिक्षण विभागामध्ये समग्र शिक्षा अभियान म्हणून 2003 साली केंद्र सरकारने जी योजना चालू केलेली होती त्या योजनामध्ये आम्ही सर्वजण कार्यरत आहोत आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचं काम 0 ते 18 वयोगटातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम आणि त्याची सांख्यिकीय माहिती एकत्रित करून शासनाला पुरवण्याचं महत्त्वाचं काम आम्ही करत आहोत या योजनेतून। आणि आमच्यातलेच काही बांधव या ठिकाणी मागील वर्षी सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वेळेस त्यांना सेवेमध्ये कायम करण्यात आलं आणि प्रत्येक केंद्रावरती पदनिर्मिती करून त्यांना सेवेत घेण्यात आलं। योजना तीच होती, काम तेच होतं। आमच्या सोबतचे सहकारी त्यांनी शासनाच्या सेवेत घेतलं आणि उर्वरित आमचे राहिलेले कर्मचाऱ्यांना या ठिकाणी आंदोलन करून सुद्धा अजून सेवेत करत नाहीत, ही आमची एक खंत आहे। तर आम्ही पूर्णपणे 25 वर्ष झालं सातत्यानं दर 6 महिन्याने ब्रेक घेऊन परत आम्हाला निवडनियुक्ती द्यायची, पुनर्नियुक्ती मिळत होती आणि आम्ही काम करत असतो। आणि काम करत असताना आम्ही कुठल्याही प्रकारचा शिक्षण विभागाला पूरक कसं होईल हेच आम्ही पाहिलेलं आहे आणि शैक्षणिक निर्देशांक वाढवण्याचं काम इमाने इतबारी केलेलं आहे। त्याचं कुठेतरी आम्हाला परत फेड म्हणतो मी, कारण का आमचंही आता वय संपत आलेलं आहे। बऱ्याच आमचे कर्मचाऱ्यांची वय हे अबोव 50 आहेत, काही येणाऱ्या 4-5 महिन्यामध्ये सेवानिवृत्त होत आहेत। त्यामुळे शासनावर पण इतकासा बोजा पडणार नाही आहे। त्यामुळे जी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जी समिती स्थापन केलेली होती अभ्यास समिती, त्या अभ्यास समितीचा अहवालही आलेला आहे आणि त्यामध्ये शासनाने 2 शिफारसी दिलेल्या होत्या शासनाकडे अभ्यास समितीने। एक पहिली होती समान काम समान वेतन आणि ब होती ती म्हणजे सर्वांना सरसकट शासनाच्या सेवेमध्ये त्यांच्या सध्याच्या वेतन श्रेणीनुसार किंवा शैक्षणिक पात्रतेनुसार आणि कालबद्ध जी हे वेतन श्रेणी म्हणजे पूर्वीपासून जी आपल्याला लागू राहिलेली आहे तेच ग्राह्य धरून पुढे आम्हाला सेवेत करणे ही आमची प्रमुख मागणी होती। सर, काय तुमचं नाव आहे? गेल्या 1 महिन्यापासून आझाद मैदानात आंदोलन करताय। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमच्या मागणी पूर्तता करावी असे देखील त्यांचं मत होतं। अनेक समित्या नेमण्यात आल्या, अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील अनेक आमदार खासदार या ठिकाणी तुम्हाला भेटायला आले, मंत्री भेटायला आले। त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे? तुम्हाला भेटायला आल्यानंतर ते मंत्री किंवा आमदार नेमकं म्हणतात काय तुम्हाला? माझं नाव गजानन मनोहरराव लाडकेकर. मी विषय साधन व्यक्ती नांदेड जिल्ह्यातून आलेलं आहे। हे आमचे जे मागणी आहे प्रामुख्याने आमचं जे आंदोलन सुरू झालेलं आहे आधी नागपूरला झालेलं आहे, नागपूर नंतर मुंबई येथे 9 मार्चपासून सुरू झालेलं आहे। याच्यामध्ये 13 केडर आहेत समग्र शिक्षा अभियानाचं आणि आम्ही जे काम करताना आहेत सगळे जे समग्रचे लोक आहेत ते रेग्युलरपेक्षाही जास्त काम आहेत आम्हाला पूर्ण। हे काम करत असताना शासनानं आमच्यावर खरोखरच अन्याय झालेला आहे। कारण का अन्याय झालेला आहे की आमच्यातलेच अर्धे कर्मचारी जे ज्युनियर होते नंतर त्यांची भरती झालेली आहे, त्यांनी जे शासनानं कायम केलेलं आहे। आम्हाला समिती आता सरांनी सांगितलं, आमच्या सहकारी सरांनी सांगितल्याप्रमाणे आमची जी समिती नेमलेली आहे समिती अधिकृत त्याच्यामध्ये IAS दर्जाचे अधिकारी होते, आमदार महोदय होते, सगळे प्रतिनिधी होते। त्याच्यामध्ये ते समितीने निर्णय दिलेला आहे। त्याच्यानुसार आमची विनंती शासनाकडे आहे की देवाभाऊ जे मुख्यमंत्री आहेत माननीय मुख्यमंत्री यांनी ते सदरील याच्यावर शिफारस ब करून आमचा कायमचा GR काढावा ही आमची तुमची मागणी आली आमच्या लक्षात। पण ज्यावेळेस आंदोलन तुमचं आझाद मैदानात असतं, जे 6 महिने झाले की आंदोलन सुरू होतं, पण ज्यावेळेस तुम्हाला आझाद मैदानात भेटायला लोकप्रतिनिधी येतात त्यावेळेस ते नेमकं काय तुम्हाला म्हणतात? शिक्षक आमदार देखील भेटायला येतात। खरं तर हा प्रश्न शिक्षक आमदारांनी तुम्हाला सोडवला पाहिजे होता, पण ते आमदार इथे येऊन नेमकं तुम्हाला काय आश्वासन देतात? नाही सर, आता सध्या परिस्थितीत आमचे शिक्षक आमदार
किंवा जे आम्हाला भेटायला आमदार आहेत त्यांनी आमचे जे काम आहे शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा जे काम आहे ते केलेले आहे, भेटलेले आहेत जे आमदार यांनी. ते फक्त आता आमचं जे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे जे समितीचा अंतिम अहवाल आहे त्याच्यामुळे आमदारांनी आतापर्यंत त्यांच्या परीने जे काम आहेत, उदाहरणार्थ आदरणीय म्हात्रे साहेब आहेत, आदरणीय दराडे साहेब आहेत, आदरणीय अभ्यंकर साहेब आहेत, आमदार साहेब, या शिक्षक आमदारांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केले, विशेष म्हणजे समितीमध्ये सहकार्य केलेले. त्याचबरोबर आदरणीय धोंडे सर, प्राध्यापक मनोहर धोंडे सर आहेत, त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं. याच्या व्यतिरिक्त अन्य जे आमदार आहेत, महाडिक साहेब, ते सर्वांनी सहकार्य केले. त्यांचं सहकार्य आमचं काम झालेलं आहे. ते सर्व आमदारांनी आम्हाला काम केलेले. फक्त आमचं अंतिम जे अहवाल आहे ते मुख्यमंत्री माननीय देवाभाऊकडे. आम्हाला फक्त एवढीच विनंती आहे देवाभाऊला की आमची शिफारस ब प्रमाणे आमचं समायोजन करावं, एवढंच मायबाप सरकारला आमची विनंती आहे. मॅडम, तुम्ही कुठून आलात, काय तुमचं नाव आहे, आणि एक महिनाभर झालं आझाद मैदानात आंदोलन करताय, अहवाल सादर झालाय, समिती नेमली आहे, निर्णय अजून होत नाहीये, काय वाटतं? मी कोल्हापूरवरून आली आहे. मी जिल्हा समन्वयक म्हणून जिल्हा परिषद कोल्हापूर येथे कार्यरत आहे. गेले 20 वर्ष मी कार्यरत आहे. आमच्या या योजनेमध्ये 13 केडर आहेत, ज्याच्यामध्ये कार्यकारी अभियंता, APO आहे, जिल्हा समन्वयक आहेत, विषय तज्ज्ञ आहे, डाटा एंट्री ऑपरेटर आहेत, लेखालिपिक आहेत, विषय साधन व्यक्ती आहेत. तर ही 13 केडर फक्त शिक्षण विभागाचं काम जे आहे म्हणजे पदोन्नती करणं, भरती शिक्षकांची करणं आणि बदल्या करणं, एवढंच त्या शिक्षण विभागाकडे काम आहे. आणि बाकीची जी योजनेची अंमलबजावणी आहे, मग ते शिक्षण संचालक ऑफिस असेल, MPSP असेल किंवा राज्य शासनाचं कुठलंही शिक्षण विभागाचं जे काम आहे हे आमचे 13 केडर सगळे मिळून करतात. म्हणजे एक प्रकारे आम्ही शिक्षण विभागाचा कणा म्हणून गेली 20 वर्ष काम करतो. आमची न्याय मागणी आहे की आम्हाला कायम करा, आणि मानवीय दृष्टिकोन ठेवून आम्हाला कायम करणं गरजेचं आहे. कारण आमच्याच योजनेतले अर्धे लोक कायम झालेत आणि अर्ध्या लोकांना असंच वाऱ्यावर सोडलंय. आमच्या या योजनेतल्या काही माझ्या बांधवांचे 3 महिने, 4 महिने, महिनाभर, काल एक मॅडम आल्या होत्या 31 मार्चला रिटायर्ड झालेल्या आहेत. एवढा कमी कालावधी आहे. आमच्या पुढे भविष्य अंधारमय आहे, कारण आमची ही योजना समग्र शिक्षा 31 मार्च 2026ला संपलेली आहे. आम्हाला कुठलाही पुढचा आदेश नाही आहे की तुम्ही कामावर रुजू व्हा. मग आम्हाला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नाही. आम्ही आज रस्त्यावर आलेलो आहे आणि आमच्या फार लोकांच्या शोकांतिका आहेत. जर शासनानं काही निर्णय घेतला नाही तर लोकांच्यावर अतिशय वाईट परिस्थिती आलेली आहे. लोकांच्या मनामध्ये त्यांचे चेहरे बघा, कल्लोळ माजलेला आहे. म्हणजे आत्महत्यासारखे सुद्धा विचार लोकांच्या मनामध्ये येतात. हे विचार का येतात तर शासनानं आम्हाला अद्याप असं ठेवलेलं आहे. आम्हाला सगळ्या लोकप्रतिनिधींनी येऊन भेटून आमची गाऱ्हाणे ऐकलेली आहेत. त्यांनाही वाटतंय की तुमचं काम व्हायला पाहिजे. गेले 1-1.5 महिना म्हणजे देवाभाऊनी सांगितलं होतं की आचारसंहिता झाल्यावर मी तुमचं काम प्राधान्यानं करतो. आचारसंहिता झाली, इलेक्शन झाले, त्यानंतर आम्ही महिनाभर इथं बसलोय सर. म्हणजे आज सुद्धा माझी परिस्थिती इतकी वाईट आहे, मला उभा राहता येत नव्हतं, म्हणून तुम्ही बसून घेता का बाईट असं म्हणत होते. आमच्या बऱ्याच महिलांना रोज 7, 8, 10 दवाखान्यात ॲडमिट करा. म्हणजे इतकाही अंत तुम्ही आमच्या लोकांचा बघू नका अशी माझी विनंती आहे. आणि लवकरात लवकर आम्हाला कायम करा, बाकी आमची काहीच मागणी नाही. धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते राज्यभरातील समग्र शिक्षक जे आपल्या विविध मागण्यासाठी प्रामुख्याने यांना सेवेमध्ये कायम करावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे. मी गुणवंत दांगट, DRV न्यूज, मुंबई.